छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी इंटरनेट बँकिंग सेवा सुरू केली आहे। बँकेच्या 40 वर्ष पूर्तीनिमित्त ही सेवा सुरू करण्यात आली असून यामुळे ग्राहकांना घर बसल्या विविध बँकिंग व्यवहार करता येणार आहे। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेनं 40 कोटी रुपयांचा नफा मिळवला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संचालकांनी दिली। यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फळभाजी विक्रेत्यांना मोफत छत्र्यांचं वाटपही करण्यात आलं आहे। मी किशोर शितोळे, अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर। आणि आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत की 25-26 ला देवगिरी नागरीची बँकेची परिस्थिती ही दरवर्षीप्रमाणे स्वतःचा विक्रम मोडत पुढे जाणारी आहे। आणि यावेळेलाही आमच्याकडे 1746 कोटींच्या ठेवी, 1090 कोटींची कर्ज आणि एकूण व्यवसाय आमचा हा 2837 कोटींचा आमचा व्यवसाय आहे। आणि यावेळेसचा आमचा नफा हा 40.44 कोटींचा आमचा नफा आहे। 337 कोटींची नेटवर्थ आहे। अशी उत्तम परिस्थिती असलेली मराठवाड्यातली याच वर्षी शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळालेली अशी ही बँक मी या आज तुम्हाला एक आनंदाची बातमी आमच्या बँकेच्या गौरव भर घालणारी ती म्हणजे इंटरनेट बँकिंगची सुविधा ही पहिल्यांदा मराठवाड्यात कोणत्या बँकेला मिळत असेल ते देवगिरी नागरी सहकारी बँकेला। कारण इंटरनेट बँकिंग मिळणं म्हणजे टेक्निकली बँक तुमची खूप साऊंड आहे हे सिद्ध करणं असं असतं। आणि आरबीआय अतिशय कठोर तपासणी करून ही सुविधा आपल्याला देते। आणि आज आपली सगळी मुलं, युवा पिढी ही सगळी पुणे, मुंबई, बेंगलोर अशी सगळी बाहेर सगळी जात आहेत। आणि हे कुणी आता बँकेत जाऊन व्यवहार करणारी ही पिढी नाहीये, पण ही सगळी बँकेशी जोडलेली जावी यासाठी बँकेत ही इंटरनेट सुविधा आवश्यक होती आणि ती आपल्या बँकेला मिळालेली आहे। मी सगळ्यांना आवाहन करेल की आपणही देवगिरी बँकेचे ग्राहक सभासद होऊन या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यावा। गृह कर्जामध्ये सगळ्यात कमी व्याजदर 7% कर्ज देणारी, कारण आपल्या माणसाचं घर व्हावं या भावनेतून आम्ही ही एक योजना चालवतो। ती आता आम्ही महानगरपालिकेतल्या पंतप्रधान आवास योजनेमधून 12,000 गरीब मंडळींना घरं मंजूर झालेली आहेत आणि त्यांना इतर बँकापेक्षा अतिशय चांगल्या आकर्षक नो लॉस नो प्रॉफिट अशा व्याजदरांमध्ये आम्ही कर्ज द्यायला एक मोठी मागणी आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि आम्ही उद्युक्त आहोत त्या सर्वांना कर्ज देण्यासाठी। तर अशी देवगिरी बँक ही अनेक सामाजिक उपक्रम चालवत पुढे जाणारी ही बँक आहे।